नमस्कार. म्युनिसिपल मजदूर युनियनचे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिका पालिका फेडरेशनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव साहेब आपल्यासोबत आहेत. औरंगाबाद खंडपीठाकडे लाडपागे समितीच्या शिफारशींच्या वारसा हक्काच्या नोकरीबाबत जो नव्याने निर्णय झाला आहे याबाबत जाधव साहेब आपले मत व्यक्त करतील. हायकोर्ट रिट पिटिशन 3204/2023ला जी केस होती त्या संदर्भामध्ये लाडपागेच्या शिफारशी फक्त वाल्मिकी समाज, मेहतर समाज आणि रुकी समाजाला द्यावे अशा प्रकारची याचिका दाखल काही लोकांनी केलेली होती. फेडरेशनचे जे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत, बबनराव झुंझुर्डे, त्याचप्रमाणे गौतम खरात, त्यानंतर गणेश शिंगे आणि मी कार्याध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती ज्या आज काम करत आहेत सफाई खात्यामध्ये वेगवेगळ्या महापालिकेमध्ये त्या सगळ्यावरती तो अन्याय होईल आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये आम्ही सर्व फेडरेशनचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही ती याचिका दाखल केली आणि त्यामुळे कालचा जो निर्णय जो झालेला आहे त्या निर्णयात हा कामगारांच्या बाजूने लागलेला आहे आणि खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की ज्या राहिलेल्या उर्वरित जे लोक होते, मग त्याच्यामध्ये मराठा असेल, OBC असेल, मुस्लिम असेल, NTVJचा असेल, ह्या सगळ्यांना जे वगळण्याचं काम झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या सगळ्यांना आता घेण्याचा निर्णय काल खंडपीठाने दिलेला आहे आणि त्या निर्णयामुळे आम्ही सर्व आनंदित झालेलो आहोत. सफाई कामगारांना न्याय मिळाला अशी आमची सगळ्यांची ठाम भूमिका आहे. सर, हा औरंगाबाद खंडपीठाचा जो निर्णय आहे याची तयारी जवळजवळ आपण 1 वर्षापासून करत आहात, तर याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? औरंगाबाद खंडपीठामध्ये काही लोक हे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की लाडपागे हे फक्त आमच्या 3 जातीच्या लोकांना त्या नोकऱ्या दिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाल्मिकी समाज, मेहतर समाज आणि रुकी समाज ह्यांना देण्यात यावं, बाकीच्यांना देण्यात यावं नाही. परंतु ह्या संदर्भामध्ये आयोगाचे अध्यक्ष जे व्यंकटेशन जे आहेत त्यांना आम्ही एका महिन्यामध्ये 2 वेळा जाऊन भेटलो. त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि ज्यावेळी 24 जूनला निर्णय लागणार होता त्या दिवशी व्यंकटेशन आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, सफाई आयोगाचे अध्यक्ष जे दिल्लीला बसतात, त्यांना फोन करून त्यांना सांगितलं की जर का हा 3च जातींना देण्याचा निर्णय झाला तर उर्वरित जेवढ्या 59 जाती आहेत त्यांचा तो अन्याय होईल आणि हा अन्याय होता कामा नये, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि फेडरेशनच्या सर्व नेत्यांनी अशी भूमिका मांडली की जो सफाई खात्यामध्ये काम करतो तो कोणी हौशेने काम करत नाही, तो घाणीमध्ये काम करतो, जो काम करतो त्याला दिलं पाहिजे, ही भूमिका आहे. जाधव साहेब, औरंगाबाद खंडपीठाने हा जो निर्णय दिला आहे ह्याची तयारी जवळ 2023 पासून चालू होती आणि महाराष्ट्रातल्या नगरपालिका पालिका फेडरेशन आहे याच्या वतीने हे ॲक्च्युली काम सुरू होतं. याबद्दल नेमकी आपली काय भूमिका आणि याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? ज्यावेळी फेडरेशनच्या लक्षात आलं की हे काही लोक जे आहेत, विशिष्ट लोक, हेच फक्त हायकोर्टात गेलेले आणि त्यांची भूमिका होती फक्त 3 जातीच्या लोकांना द्यावं, वाल्मिकी, मेहतर आणि रुकी समाज. आमचं फेडरेशनचं म्हणणं असं होतं की असं तुम्ही आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था असता कामा नये, कामगारामध्ये जातीभेद असता कामा नये, म्हणून सगळ्या जातीच्या लोकांना न्याय मिळावा, या 3च जातींना मिळता कामा नये, सगळ्यांनाच मिळावी ही आमची भूमिका होती. आणि म्हणून फेडरेशनने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आहेत तिथं जो जो काम करेल त्याला ते लाडपागेच्या शिफारशी दिल्या पाहिजेत. ह्यासाठी आम्ही 2 वर्षापासून प्रयत्न केले आणि आम्ही कोर्टामध्ये ती सर्व मिळून आम्ही कोर्टामध्ये सगळ्या वेगवेगळ्या ज्या आमच्या संघटना आहेत फेडरेशनमध्ये संलग्न असलेल्या त्या आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुंबईमध्ये आम्ही 4-5 बैठका झाल्या, औरंगाबादला झाल्या, नांदेडला झाल्या, त्याचप्रमाणे कोल्हापूरला झाल्या, सोलापूरला झाल्या आणि आम्ही ह्या निर्णयाला आलोत की आम्हाला जाती व्यवस्था असता कामा नये, धर्मवाद असता कामा नये, जातीवाद असता कामा नये, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जो घाणीमध्ये काम करतो त्याला हे मिळालेच पाहिजे. लाडपागेच्या शिफारशी ही आमची निर्णायक भूमिका होती. पण यामध्ये जी तयारी तुम्ही केली त्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका पालिका यासुद्धा होत्या, पण याची तयारी 2 वर्षापासून चालू होती ती नेमकी कशा प्रकारची होती?
त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतला की हे एकट्याने लढण्यापेक्षा एका संघटनेने लढण्यापेक्षा एकत्र होऊन लढावं, कारण हा सामुदायिक सगळ्यांचा प्रश्न होता. पण एखादी संघटना लढली तर त्याला न्याय मिळणार नाही, म्हणून फेडरेशन म्हणून आम्ही ती तयारी केली. आम्ही सगळ्यांना एकत्र केलं, एका विचारामध्ये सगळ्यांना आम्ही आणलं आणि सगळ्यांच्या एकमताने हा आम्ही निर्णय घेतला. साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फेडरेशन म्हणून म्युन्सिपल मजूर युनियनची काय भूमिका राहिलेली आणि किती वर्ष आपण ह्याजवळ खटला आम्हाला वाटतं 1.5-2 वर्ष चालू होता, त्यासाठीची तयारी केली नेमकी, त्यामध्ये म्युन्सिपल मजूर युनियन आणि फेडरेशन म्हणून काय नेमकी भूमिका होती? आमच्या सर्व महापालिका कामगार कर्मचारी यांचे जे फेडरेशन जे आहे ते आजचं नाही आहे. गेले अनेक वर्षापासून त्याचे अध्यक्षपद हे शरदरावांकडे होतं आणि आता त्या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत बबनराव झिंजुर्डे. ज्यावेळी आमच्या लक्षात आलं सर्वांच्या की जर का लाड पाहिजे फक्त 3च काय कॅटेगरीच्या लोकांना जर लावण्यात आलं तर इतर जातीवरती तो अन्याय होईल, म्हणून फेडरेशनने 2 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करून आम्ही ती रीट याचिका दाखल केली. परंतु आता जे सांगतायत की आम्ही केस जिंकली, आम्हीच जिंकलो, हे जे सांगतात हे पूर्वी 2 वर्षापासून कुठंही नव्हते. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काही नाही, परंतु फेडरेशनचे म्हणून जे वकिलांसाठी लागणारं जे काही लागणार होतं तेच आम्ही सर्व फेडरेशनच्या वेगवेगळ्या युनियनने, छोट्या मोठ्या संघटना होत्या त्या लोकांनी एकत्र येऊन कॉन्ट्रिब्युशन केलं आणि त्याच्यातून ही केस आम्ही काल जिंकण्याचं आम्ही काम केलेलं आहे. परंतु जे लोक आता म्हणतात की आम्हीच केलं हे प्रत्यक्षात काल जो निर्णय लागला त्या खंडपीठासमोर ह्यांचे एकही त्यांचा प्रतिनिधी त्यांच्या युनियनचा नव्हता, किंवा जे आता म्हणतात की आम्हीच केलं आणि जे बनवाबनवी करतात ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. साहेब, म्युन्सिपल मजूर युनियन आणि फेडरेशन ह्या औरंगाबाद खंडपीठामध्ये